केली आहे पॅशनकडून आणि आता टेस्ट जस्ट झाली आणि मला खूप बरं वाटतंय की मला स्वतःला माहिती नव्हत्या, म्हणजे होत्या माझ्यात पण मला माहिती नव्हत्या, पण टेस्ट पासून कळलं की असं असतं, म्हणजे असं पण केलं जाऊ शकतं. की अरे हे तर रोजच घडतंय, पण हे आम्हाला फाइंड आउट का होत नव्हतं. बरोबर. हा, कारण माझं नाव वेदाय नितीन जठार आहे आणि मी ही DMIT ची टेस्ट केली आहे पॅशनकडून आणि आता टेस्ट जस्ट झाली आणि मला खूप बरं वाटतंय की काही पॉइंट्स होते माझ्या आयुष्याबद्दल जे मला स्वतःला माहिती नव्हते, त्याच्यामध्ये अडचणी आलेल्या काही, पण या टेस्टने आता मला कळलं की कुठे काय कमी पडते आणि काय जास्त पडतंय. आणि काही पॉइंट्स असे होते जे मला स्वतःला माहिती नव्हत्या, म्हणजे होत्या माझ्यात पण मला माहिती नव्हत्या, पण टेस्ट पासून कळलं की असं असतं, म्हणजे असं पण केलं जाऊ शकतं. पण आता मी खूप रिलीफ फील करतोय. ओके, तर याचा फायदा तुला होईल वेदाय? हो ना, मला असं आतून फील होतोय की डेफिनेटली होणार. ओके, तर तू थोडक्यात सांगू शकतो कुठल्या कुठल्या बाबतीत होईल, म्हणजे काय काय समजलं तुला काउन्सिलिंग मधून? काउन्सिलिंग मधून तर म्हणजे स्टेप सांगू का की काय? तर या टेस्ट मध्ये असं आहे की हे तुमचे फिंगरप्रिंट्स घेतले जातात आणि असं आहे की आपल्या जेव्हा आपली जन्माच्या वेळी आपली जेव्हा बॉडी बनत असते तेव्हा फिंगरप्रिंट्स आणि ब्रेन एकत्र बनतात. ते फिंगरप्रिंट्स घेऊन आपल्या पर्सनॅलिटी बद्दल सांगतात. तर मी पण माझ्या आता इच्छा होती की माझी पर्सनॅलिटी कशी असणार ते मी जाणून घ्यायची इच्छा होती आणि आता त्याला कळलंय की कुठे मी कमी पडते कुठे जास्त, तर छान वाटतंय की आता मी स्वतःच्या आत बदल घडवू शकतो. ओके ओके, सो कुठे कुठे काळजी घ्यायची आपण तुला सांगितलं, बरोबर? कळलं तुला? ओके, येस. आता मॅम, देवायची आज आपण DMIT टेस्ट केली, वेदायची आपण DMIT टेस्ट केली, सॉरी. सो तुम्हाला काय वाटतं की या टेस्ट बद्दल, म्हणजे हे करून फायदा आहे, कसं आहे, काय मुलाबद्दल काही गोष्टी कळल्या? जेव्हा आम्हाला ह्याच्याबद्दल सुरुवातीला कळलं होतं तेव्हा असं वाटलं असे पुष्कळचे कोर्सेस असतात वेगवेगळे, जसं म्हणजे बी फ्रँक नावं नाही घेतली स्पेसिफिक कोर्सेस, पण असे काही आहे की जिथे तुम्हाला तुमच्या मुलाबद्दलचं एक थोडंसं एक बेसिक आयडिया कळते आणि ते करिअर ओरिएंटेड असतं, हा विषय असतो. इथे ही टेस्ट करताना किंवा पॅशन थ्रू ही जे आम्ही टेस्ट केली DMIT ची, ते असं लक्षात आलं की ही टेस्ट फक्त एक टिपिकल एखाद्या PPT मधूनच आम्हाला मिळत नाहीये, तर जे इंटरॅक्शन आमच्याशी केलं जातं ना ते खूप हायर लेवलला होतं, जिथे पुष्कळचे पॉईंट असे होते की अरे हे तर रोजच घडतंय, पण हे आम्हाला फाइंड आउट का होत नव्हतं. बरोबर. हा, कारण मग आम्ही फक्त आमच्या वेळी विचार करतो की आम्ही त्याला काय शिकवलंय, आमचे संस्कार त्याच्यावर आहे, पण ऍज अ ह्युमन बिंग म्हणून त्याच्या फिंगरप्रिंटचा त्याच्या मेंदूशी असणारा संबंध आणि अल्टिमेटली ते जे पॉइंट त्याच्या याच्यामध्ये जसे R1 L1 जे डिटेल्स सांगितले त्यामुळे ह्या गोष्टी घडतात आहे. मग ते जर मला समजलं तर मला ते कसं कंट्रोल करू शकते आणि त्याच्यातले वीक पॉइंट तो कसा सुधारू शकतो हे त्याच्यात तोंडून ऐकल्यामुळे अल्टिमेटली आय कॅन से इट इज अमेझिंग. ओके, डेफिनेटली विल फॉलो, आम्ही पुढेही असंच फॉलो करू. राईट. त्याची अॅक्युरेसी वाटली तुम्हाला मॅम रिपोर्टची? येस येस येस, कारण मी म्हणत असतं की एखादा रिपोर्ट जेव्हा सांगत होता तर आमच्या मनात कळतं हे तर खरं आहे, पण मग ह्यांना कसं कळलं आणि मग त्याच्यावर आम्ही फक्त हसत होतो, पण ते हसण्यापेक्षा ते समजण्याचा आनंद जास्त होता खरं. बरोबर बरोबर. व्हेरी व्हेरी ट्रू, की खरंच छान आहे. आणि मी तर म्हणते आम्ही त्या बाबतीत खरंच कदाचित लकी नाहीये की ते आम्हाला आमच्या वेळी नाही सापडला. हा, म्हणजे त्यावेळी जर असेल त्यावेळी पण ते आमच्यापर्यंत कधी आलं नाही, जर आलं असतं डेफिनेटली आम्ही, पण आताही आलंय तर ते पुढे आम्हाला फायद्यातच आहे. म्हणजे माझ्या मुलाची प्रगती अल्टिमेटली ती आम्हा पालकांची प्रगती आहे. सर रिअली थँक्स. ओके, सो सर तुम्ही काय सांगाल, आता ही एवढी टेस्ट जर चांगली झाली, तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल कळलं, तर इतर पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी नितीन जठार बोलतोय, वेदाय जठार यांचे फादर. तर आम्हाला म्हणजे त्याची गोष्ट काही गोष्टी कळलेल्या की तो चिडचिड करतोय, काय करतोय, आपण चिडचिड होती आमच्याकडून, हा काय नाही करायचं, पण ऍक्च्युअली फिंगरप्रिंट्स वरून त्याचे सगळे आपल्या ज्या इंटरनल ज्या बॉडीमध्ये ज्या गोष्टी होतात त्या होत असतात. आपण फुकट चिडचिड करतो, पण ह्या आता रिअलाइज झालं आम्हाला की त्याला ओढून वगैरे काय उपयोग नाहीये, तर आपल्या त्याच्याशी चांगलं संवाद साधून त्याला हे करून या गोष्टी व्हायला पाहिजे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढे आता म्हणजे आम्हाला पुढे ह्यापासून काहीतरी त्याच्यापासून चांगल्या गोष्टी घडतील याची अपेक्षा करतोय आम्ही. ओके, आता इतर पालकांना तुम्ही काय सांगाल म्हणजे ही टेस्ट करण्याबद्दल? मी नक्कीच जे 10वी 12वी मधले जे विद्यार्थी असतील 8वी 9वी पासूनचे सगळे, त्यांना मी तुमचं हे नक्कीच सांगेन. मी PDF पण पाठवेन त्यांना नक्कीच की हे खूप मी माझ्या मुलांनी केलेलं आहे, खूप चांगलं आहे, तुम्ही पण करून घ्या मुलासाठी, त्याचं करिअर आहे पुढे
आयुष्याचा प्रश्न आहे पुढे. बरं, असंच मी सांगू इच्छितो. ओके. सो धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि पॅशनला चूज केल्याबद्दल. धन्यवाद. तुम्हाला काही पुढे काही तुम्हाला पुढे पुढच्या याला शुभेच्छा. धन्यवाद सर. पुढे काही गरज लागली तर यू कॅन कॉन्टॅक्ट अस एनी टाइम. ओके, येस, थँक्यू. ओके, थँक्यू. वेलकम.